नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। सध्याच्या कलियुगामध्ये कोणी कोणाचा विचारच करत नाही। माया, प्रेम, आपुलकी, प्रामाणिकपणा राहिलाच नाही। त्यामुळे या अलीकडच्या काळामध्ये कर्म या शब्दाकडे, या गोष्टीकडे दुर्लक्षच झाले आहे। तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या फळाचे बीज आपण पेरणार त्याच फळाचे झाड उगवणार आणि तेच फळ आपल्या पदरी पडणार। आपण जे करणार तेच परत मिळवणार, यालाच तर कर्म म्हणतात। चांगले कर्म करत जावे, त्याचे फळ नक्कीच चांगले मिळते। आणि जर वाईट कर्म केले तर त्याचे फळ लगेच नाही मिळाले तरी ते कधी ना कधी आपल्या समोर नक्की येते। तर कर्म काय असतं हेच पटवून देणारी एक कथा तुम्हाला सांगत आहे, नक्की ऐका। मित्रांनो, दया नावाची एक महिला असते। तिला एक मुलगा असतो, त्याचं नाव गोपाळ असतं। दया ही नावाप्रमाणे खूप दयाळू असते। तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने बाहेरगावी जातो। दया रोज 3 भाकरी आणि भाजी करत असे। 2 भाकरी स्वतःसाठी ठेवून 1 भाकरी आणि थोडीशी भाजी आपल्या घराच्या उघड्या खिडकीत ठेवत असे, जेणेकरून एखादा गरीब भुकेला असेल तर ती भाकरी त्याला दिसेल आणि ती खाऊन तो संतुष्ट होईल। एक गरीब कुबडा माणूस ती भाकरी रोज पाहत असे आणि तो ती खात असे, पण ती भाकरी घेत असताना चांगले कराल तर चांगले होईल, वाईट कराल तर वाईटच होईल असे पुटपुटत असे। दया त्या माणसाला रोज बघत असे। ती विचार करते की हा माणूस रोज भाजी भाकरी घेऊन जातो, माझ्याकडे बघतो आणि काहीतरी पुटपुटत निघून जातो, पण मला धन्यवाद म्हणतच नाही किंवा आशीर्वादही देत नाही। तिला त्या माणसाचा खूप राग येतो। एके दिवशी रागाच्या भरात ती एका भाकरीत विष कालवते आणि ती भाकरी खिडकीत ठेवायला जाते। पण दुसऱ्या क्षणी लगेच तिच्या लक्षात येतं, तिच्या मनात विचार येतो की मी जे करत आहे ते अत्यंत वाईट कर्म आहे, हे बरोबर नाही। असा विचार करून ती विषारी भाकरी चुलीत जळून टाकते आणि दुसरी ताजी भाकरी करून खिडकीत ठेवते। नित्याप्रमाणे तो माणूस भाकरी घेतो आणि पुटपुटत निघून जातो। काही वेळाने दारावर टकटक आवाज होतो। ती दार उघडते। दारात आपला मुलगा गोपाळ पाहून तिला फार आनंद होतो। दया त्याची विचारपूस करते तेव्हा गोपाळ सांगतो, मी फार थकलेला आणि भुकेलेला आहे। बऱ्याच दिवसा मला काही चांगलं खायला मिळालेलं नाही। अशक्तपणामुळे मी रस्त्यात चक्कर येऊन पडलो। एका माणसाने माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मी शुद्धीवर आलो। त्याने मला भाकरी आणि भाजी खावयास दिली, तेव्हा मी कुठे कसाबसा घरापर्यंत येऊन पोचलो आहे। आता दयाच्या लक्षात येतं की आपल्या मुलाला मदत करणारा तो रोजचा कुबडा माणूसच आहे। तिच्या काळजात चर होतं, आज जर मी रागाच्या भरात केलेली विषारी भाकरी खिडकीत ठेवली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता। ती देवाचे आभार मानते। तेव्हा मित्रमैत्रिणींनो, नेहमी चांगलंच काम करत जा, तुमचंही चांगलं होईल। काही कर्माची फळे आपल्याला तात्काळ मिळतात तर काही कर्माची फळे मिळायला खूप दिवस लागू शकतात, मात्र आपल्या कर्माचे फळ मिळते हे नक्की। त्यामुळे आयुष्यात नेहमी चांगली कर्म केली पाहिजेत। एक मात्र आहे, प्रामाणिक जगणाऱ्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात, पण त्या कष्टाचे फळ मात्र चांगलेच मिळते। समस्यांमुळे दुःखी होणे मानवी स्वभावच आहे। मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांनाही कर्म चुकले नाहीत। माणूस जितका परिपक्व होईल तितका तो भावनिक दृष्ट्या सशक्त होतो, असं पतंजलीच्या योगसूत्रात म्हटलंय। आपल्या भावना ह्या आपण केलेल्या कर्माचे कारण असतात, ज्या जन्मजन्मांतर आपला पाठलाग करत राहतात। म्हणून जगाला भवसागर म्हटले आहे, कारण मानवी आयुष्य हे भावप्रधान आहे। चांगली कर्मे नेहमी आपल्या बरोबर राहणार असतात, त्याचे फळ आता मिळाले नाही तरी ते मिळेल हे नक्की। वाईट चुकीच्या कर्मांची फळे तात्काळ प्रभावाने मिळाली नाहीत तरी ती पुढील जन्मी चुकती करावी लागू शकतात। गीतेच्या कर्मसूत्रानुसार फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे गरजेचे आहे। तर मित्रमैत्रिणींनो, कर्माविषयी तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।